मंडळी, यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सर्व प्रमुख पक्षांसोबत अनेक नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. मागच्या 5 वर्षांपासून राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ, फोडाफोडीचं राजकारण, बदललेली राजकीय समीकरणं, आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे बिघडलेलं सामाजिक वातावरण, राज्यासमोर शेती, रोजगार आणि विकासाबाबत उभे असलेले अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांची खरोखरच कसोटी लागणार आहे. या नेत्यांना आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याबरोबरच आपापल्या मतदारसंघांची भक्कम बांधणी करून विजय निश्चित करावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढावू शकते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कसोटी लागण्याची शक्यता असलेल्या बड्या नेत्यांपैकी 5 प्रमुख नेत्यांच्या ते प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघातील बलाबलाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे धक्कादायक असे लागले होते. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात या निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांची मोठी पिछेहाट झाली, तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. आता त्याच निकालाचं प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीमध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मागच्या काही दिवसात राज्यातील महायुती सरकारने घेतलेले काही लोकानुनयी निर्णय, केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थापन झालेलं सरकार आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये घडत असलेल्या घडामोडी यामुळे राज्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत अपेक्षित आहे. तसेच दोन्हीकडील बड्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बड्या नेत्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा आपण घेऊया. यामध्ये पहिल्यांदा आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघाचा आपण आढावा घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेमध्ये कोपरी 5 पाखाडी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. एकनाथ शिंदे यांनी सलग 3 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. तसेच त्यांच्या या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी प्राबल्य आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा तब्बल 89,300 मतांनी पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 44,875 मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे. तसेच सध्या तरी त्यांच्यासमोर कुणी तगडा प्रतिस्पर्धी रिंगणात दिसत नाही. आता एकनाथ शिंदे यांची ठाण्यात कोंडी करण्यासाठी एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव समोर आलं तरच येथील निवडणूक रंगतदार होऊ शकते, अन्यथा एकनाथ शिंदे हे येथून सहज मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू शकतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचं ज्या नेत्यावर लक्ष असणार आहे ते नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मागच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात विविध कारणांमुळे देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक टीकेचं लक्ष झालेले नेते आहेत. त्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांसोबत राजकीय वैर असल्यानं त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून सातत्यानं विजयी होत आले आहेत. या मतदारसंघातून त्यांनी 2009, 2014 आणि 2019 असा सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे. मात्र 2019 मध्ये फडणवीस यांना आशिष देशमुख यांनी आव्हान दिलं होतं. तेव्हा फडणवीस यांच्या मताधिक्यामध्ये आधीच्या तुलनेत घट झाली होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांना अवघ्या 34,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्याला आपल्या मतदारसंघात सर्वात कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो त्याचं नाव आहे अजित पवार. बारामती लोकसभा मतदारसंघातून सातत्यानं मोठ्या मताधिक्यानं विजय होणाऱ्या अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी बंडाचा झेंडा फडकवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार हे आमनेसामने आलेले आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपला अनुभव पणाला लावत
बारामतीमधील अजित पवार यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता। या त्या लढतीत सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना विजय मिळवायचा झाल्यास शरद पवार यांचं आव्हान मोडून काढावं लागणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त करून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते। मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही। त्यात शरद पवार यांनी अजितदादांविरोधात पवार कुटुंबियामधीलच तगडा उमेदवार दिल्यास अजित पवार यांना ही निवडणूक चांगली जड जाऊ शकते। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष राहणार आहे। त्यातीलच एक नेते आहेत ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास नाना पटोले हे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी एक दावेदार असतील। त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात ते कशी कामगिरी करतात यावर सर्वांचं लक्ष असेल। 2019 मध्ये नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून विजय मिळवला होता। मात्र त्यावेळी भाजपाच्या परिणय फुके यांनी नाना पटोले यांना कडवी टक्कर दिली होती। त्यामुळे नाना पटोले यांना अवघं 6,240 मतांचंच मताधिक्य मिळालं होतं। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात नाना पटोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडू शकतो। मात्र दुसरीकडे मागच्या वेळी नाना पटोले यांची दमछाक करणाऱ्या परिणय फुके यांना विधान परिषदेवर घेत भाजपाने त्यांचं बळ वाढवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे एकीकडे काँग्रेसचं राज्य पातळीवर नेतृत्व करताना या मतदारसंघात भाजपाचं आव्हान मोडून काढण्यासाठी नाना पटोले यांना मेहनत घ्यावी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीत आणखी एका नेत्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। त्या नेत्याचं नाव आहे आदित्य ठाकरे। 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवून विधिमंडळात पोहोचणारे आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले होते। आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये वरळीमधून एकतर्फी विजय मिळवला होता। त्यावेळी ठाकरे कुटुंबातील या युवा नेत्यासमोर कुठलंही आव्हान उभं राहणार नाही याची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे। तसेच आदित्य ठाकरे यांच्या समोर कडवं आव्हान उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाला अगदीच किरकोळ अशी 4,500 मतांची आघाडी मिळाली होती। त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वरळीतून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी ठाकरे गटाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। आता वर उल्लेख केलेले पाचही नेते त्यांच्या मतदारसंघात सहजपणे विजय मिळवू शकतात की त्यांच्या मतदारसंघात काही धक्कादायक निकाल लागू शकतो, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषय जुभारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।